पोटाची कळगी भरण्यासाठी जे काम करावं लागतं, ते काम माझी आई आणि वडील हे करत असताना वयाच्या 7व्या वर्षापासून आम्हाला त्या ठिकाणी शेण असू दे, वैरण असू दे किंवा दूध काढणं असू दे किंवा ते घालण्यापर्यंत अशा सर्वच गोष्टी आम्हाला कराव्या लागत होत्या. आणि देश सेवा करत असताना मला समाजाची देखील सेवा करायची होती. मी 10वी फेल झालो. संघर्ष करायचा होता, काहीतरी करायचं होती, ही जिद्द मनामध्ये होती. अशा ठिकाणी जे फ्रीमध्ये NGO संदर्भातले ट्रेनिंग होते, त्या ट्रेनिंगला मी जात होतो. ते जाण्यासाठी पैसेही नसायचे. मात्र असंच काहीतरी ॲडजस्टमेंट करून मित्रांच्याकडनं घेऊन मग त्या ठिकाणी जाणं, ट्रेनिंग केलं. मग असं लक्षात आलं की NGOसाठी मार्गदर्शन करणारं कोणीच नाही आहे. त्याच्यासाठी मार्गदर्शक अशी पुस्तिका नाही आहे. मग मी थोडासा अभ्यास करायला सुरू केला आणि त्याच्यामध्ये माझं पहिलंच पुस्तक NGO मार्गदर्शक आर्थिक नियोजन मार्गदर्शन पुस्तिका मी छापल्यानंतर, ती प्रकाशन केल्यानंतर अनेक NGOपर्यंत ती पोहोचली. बघता बघता एका महिन्यामध्ये 1000 पुस्तकाची विक्री झाली. ती विक्री झाल्यानंतर मग अनेक जणांच्याकडून मला रिप्लाय यायला लागले. नमस्कार, मी युवराज येडुरे, अध्यक्ष महाराष्ट्र NGO समिती. आज या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्यासमोर जीवन प्रवास सांगत असताना महाराष्ट्र आयडॉल या मंचावरती मी आज तुम्हाला माझा जीवनपट सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुदखेड तालुक्यातील शनगाव या गावाचा जन्म 31 मे 1988 रोजी माझा जन्म झाला. आणि हा जन्म सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. आणि या कुटुंबामध्ये पोटाची कळगी भरण्यासाठी जे काम करावं लागतं, ते काम माझी आई आणि वडील हे करत असताना वयाच्या 7व्या वर्षापासून आम्हाला त्या ठिकाणी घरच्या कामामध्ये, मग ती जनावरांचं शेण असू दे, वैरण असू दे किंवा दूध काढणं असू दे किंवा ते घालण्यापर्यंत अशा सर्वच गोष्टी आम्हाला कराव्या लागत होत्या. जी इतर मुलं खेळत होते, बागडत होते, त्यावेळी आम्हाला सुद्धा बागडायचं होतं, खेळायचं होतं. किंवा सणवार असताना आम्हाला सुद्धा देखील कपडे घालायचे होते. मात्र त्यावेळी देखील आम्हाला कपडे घेण्या इतपत आमच्याकडे पैसे नव्हते. फक्त पोट भरणं हे आमचं काम होतं. आणि आमच्या आई वडिलांचं सुद्धा ते कर्तव्य होतं आणि ते करत होते. आम्ही त्यांना दोष न देता त्यांनी जे आम्हाला घालून दिलेले नियम आहेत, अटी आहेत, जे कष्ट करण्याचं काम आहे, की प्रामाणिकपणे कष्ट करा आणि पुढे जा, एवढंच सांगणं त्यांचं असायचं. आणि मग आमचं डेली वयाच्या 7व्या वर्षापासून 16 वर्षापर्यंत, म्हणजे अगदी 10वीपर्यंत त्या गोष्टी सुरू होत्या. आणि या सुरू असतानाच अशा गोष्टी घडल्या की संघर्ष करत असताना 10वीमध्ये माझे विषय गेले. आणि जो पण हे होता, पट होता, शाळेचा पट होता, त्या पटामध्ये फक्त 4च मुलं त्याच्यामध्ये पास झालीत आणि 50 मुलं नापास झाली, त्याच्यामध्ये मी देखील होतो. आणि मग असं असताना घरी कसं जायचं नापास झाल्यानंतर, हा विषय माझ्या समोर होता. आणि मी त्या ठिकाणी, आणि मग घरी कसं जायचं, की आपण 10वीमध्ये फेल झालोय, तर आपण घरी कसं जायला पाहिजे, या दृष्टिकोनातून समाज काय म्हणेल या दृष्टिकोनातून मी चालत मी घरापर्यंत पोचलो. घरी पोचल्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला विचारलं की काय झालं, तर त्यांना मी काही न बोलता एका ठिकाणी शांत राहिलो. आणि त्यावेळी त्यांनी समजलं की नेमकं काहीतरी झालेलं आहे. अशा वेळी त्यांनी मला म्हणले की तू पास झालायस की नापास झालाय. मी त्यांना 2 शब्दामध्ये सांगितलं की मी नापास झालोय. तर त्यांनी मला त्या ठिकाणी काहीही बोलले नाहीत. मात्र मी शांतपणे त्या दिवशी जेवलो नाही. रात्रभर मी फक्त जागा होतो की काय करायचं, आता इथून पुढं मला काय करायचं आहे. कारण मला मिलिटरीमध्ये किंवा सैनिकमध्ये मला भरती व्हायचं होतं आणि मला देशसेवा करायची होती. आणि देशसेवा करत असताना मला समाजाची देखील सेवा करायची होती. हे करत असताना मला खूपच त्या ठिकाणी दुःख झालं की मी 10वीमध्ये फेल झालो. आणि मला असं वाटलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे, की इतके वर्ष आपण आईबापांच्या जीवावरती जगलो, आपण कष्ट करत इथंपर्यंत आलो, काहीतरी आपल्याला नाव करणं गरजेचं आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी काम करण्याचं, एक नोकरी करण्याचं ठरवलं. आणि त्या दिवशी मी माझे नातेवाईक जे होते, त्या नातेवाईकांना फोन केला आणि सांगितलं की मला काम बघा. त्यांनी देखील होकार देत मला त्यांनी बोलवलं. मी त्या ठिकाणी नवीनच शहरामध्ये गेलो, इचलकरंजी या शहरामध्ये गेलो. आणि ते इचलकरंजी शहरामध्ये गेल्यानंतर ते शहर नवीन होतं. आणि खेड्यातला माणूस शहरामध्ये गेल्यानंतर थोडंसं त्याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी खूप वेळ जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग मला एक काम भेटलं की लेथ मशीनवरती मी जॉब करण्याचं काम सुरू केलं. एक 3 महिने मी जॉब करण्याचं सुरू केलं. आणि 3 महिन्यामध्ये मला ब्रेक मिळाला. कारण त्या ठिकाणी मंदीचं वातावरण सुरू झालं त्या इंडस्ट्रीमध्ये. तर त्या ठिकाणी मग मला पुन्हा संघर्ष करावा लागला. मी पुन्हा परत पाहुण्यांच्या घरामध्ये राहायला लागलो. मग परत तिथे सांगण्यात आलं की मला पुन्हा तुला काहीतरी करावं लागेल. म्हणून मग मी त्या ठिकाणी सूतगिरणीमध्ये कामाला लागलो. त्या सूतगिरणीमध्ये सुद्धा देखील काही कालावधीनंतर मग
पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी ब्रेक मिळाला. ते ब्रेक मिळाल्यानंतर असं वाटलं की नातेवाईकांना मी मुद्दाम काहीतरी करतोय, मुद्दाम मी त्या ठिकाणी रजा घेतोय किंवा मी थांबतोय, मला कामच करायचं नाही असं त्यांना वाटलं. मग त्यांनी माझ्या घरच्यांच्याकडे तक्रार केली आणि ही तक्रार केल्यानंतर मला घरचे सुद्धा बोलायला लागले, मग नातेवाईक सुद्धा बोलायला लागले. मात्र मी फक्त आणि फक्त शांत होतो. कारण मी प्रामाणिकपणे काम करत होतो. मात्र ती माझी वेळ होती. त्या वेळेला शांत राहणं जे माझ्यासाठी शांत राहावं असं मी म्हणत नव्हतो. मात्र मला शांत राहायला त्यावेळी राहायला लागत होतं. कारण तिथून मी संघर्ष करायचा होता, काहीतरी करायचं होती, ही जिद्द मनामध्ये होती. पुन्हा एकदा मी सुरुवात केली. पुन्हा मला त्या ठिकाणी जायचं होतं शहरामध्ये. मात्र नातेवाईक मला घ्यायला तयार नव्हते. त्या ठिकाणी घरामध्ये राहू देणार नव्हते. अशाच वेळी मी काय केलं, की त्या ठिकाणी पुन्हा शहरामध्ये इचलकरंजी शहरामध्ये गेलो. पुन्हा त्या ठिकाणी जॉबची रिक्वेस्ट केली. त्यांच्या हातापाया पडलो आणि त्यांना मला सांगितलं, की मला नोकरीची गरज आहे. मी पुन्हा एकदा नोकरीला रुजू झालो आणि एका 7x8च्या पत्र्याच्या खोलीमध्ये मी राहायला लागलो. आणि त्या ठिकाणी राहत असताना माझे 3 वर्ष पूर्ण गेले. या 3 वर्षामध्ये असं मला जाणवलं, की आपण कष्ट करायला लागलोय. आपण 10वी फेल आहे. उद्या जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, जर या समाजामध्ये वावरायचं असेल, तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी इचलकरंजीमध्ये नाईट कॉलेजमध्ये या ठिकाणी माझी 10वीसाठी मी पुन्हा एकदा अर्ज केला आणि 10वीचे विषय सोडवून नाईट कॉलेजवरती मी कॉलेज सुरू केलं आणि त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली. हे शिक्षण घेत असताना मी BA पूर्ण केलं. ते काम करत असताना BA पूर्ण झाल्यानंतर असं वाटलं, की आता आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी पुन्हा गावी आलो आणि गावी आल्यानंतर मला अशाच एका राजकीय व्यक्तीनं सांगितलं, की नाही आपल्याला आता तुला नोकरीला लावतो. मग गोकुळ हे खूप महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. अशा गोकुळ संघामध्ये मला दूध पिशव्या भरण्यासाठी त्या ठिकाणी एक जॉब आला. त्या जॉबवरती मी जाण्याचा प्रयत्न केला. मी गेलो सुद्धा, त्या ठिकाणी राहिलो. तर काही कालांतरानंतर तिथे जे पर्मनंट लोकं होती, त्या पर्मनंट लोकांना पहिल्यांदा प्राधान्य आणि नंतर टेम्पररी लोकांना नंतर प्राधान्य. अशा पद्धतीनं तिथं सुद्धा ब्रेक व्हायला लागला आणि मग त्या थोड्याशा पगारावरती घरी चालत नव्हतं, ना माझा खर्चही भागत नव्हता. अशा वेळी मी ठरवलं की काहीतरी व्यवसाय करायचा आणि व्यवसाय काय करायचा, तर आमच्याकडे लाईट खूप प्रमाणात जात होती. तर आपण मेणबत्तीचा व्यवसाय सुरू करावा या उद्देशानं मी व्यवसाय सुरू केला. तोही व्यवसाय चांगल्या पद्धतीनं सुरू झाला. कालांतराने लाईट सगळ्या ठिकाणी पोहोचली आणि मग माझ्या धंद्यावरती पुन्हा मंदी आली. पुन्हा त्या ठिकाणी मी नर्वस झालो आणि पुन्हा मी गावामध्ये आलो. 3 महिने गावामध्ये बसून राहिलो. मला प्रत्येक नातेवाईक तेच म्हणत होते, की हा काहीही करू शकणार नाही, आयुष्यामध्ये काहीही करणार नाही. अशा सगळ्याकडनं मला बोलणं, समाजाकडनं बोलणं, की असं सगळं चालू होतं. माझा एक लहान भाऊ आहे. तो लहान भाऊ मग वीटभट्टीवरती काम करून त्या ठिकाणी असणारे तो एक सांगत होता आई-वडिलांना, की नाही बाबा माझा दादा काहीतरी करू शकतो. तो काहीही करत नाही. तो वायफळ काही खर्च करत नाही किंवा इतर काही गोष्टी करत नाही. तो चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. फक्त त्याची वेळ आहे. त्याला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीने देखील मला, माझ्या भावाने देखील मला सपोर्ट केला. माझ्यापेक्षा तो लहान असताना देखील त्याने मला सपोर्ट केला. आई-वडील देखील शिकलेले नसल्यामुळे त्यांना समाज काय बोलतो, नातेवाईक काय बोलतात याच्यावरती ते लक्ष केंद्रित करत होते आणि त्या आविर्भावामध्ये मला ते बोलत होते. आता त्यांची काही चूक नव्हती, की त्यांचं म्हणणं असं होतं, की आपल्याला जे कष्ट करायला लागलं ते आपल्या मुलांना करायला लागू नये. हा त्यांच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता आणि हा दृष्टिकोन त्यांचा असताना मला थोडंसं शांत राहून तिथेही मी शांत राहायचो, ऐकून घ्यायचो, बोलून घ्यायचो. मी विचार करत होतो, की काय करता येईल आपल्याला, नवीन काय करता येईल. तर असंच एक डोक्यामध्ये विचार आला, की माझ्याकडे फक्त ₹1300 होते आणि या ₹1300 आपण समाजाची काय सेवा करू शकतो का? या दृष्टिकोनातून मी विचार केला आणि आमच्याच ज्या ठिकाणी मी शिकलो त्या शाळेमध्ये मी SD कांबळे सरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं, की मला काहीतरी समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तर मुलांना मी वह्या देऊ शकतो का? किंवा आणखीन काही गोष्टी देऊ शकतो का? माझ्याकडे ₹1300 आहेत. तर त्यावेळी सरांनी सांगितलं, जर तुला समाजसेवाच करायची असेल किंवा तुला जर या समाजासाठी काय करायचं असेल किंवा या मुलांसाठी काय करायचं असेल, तर त्यांच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आता आम्हाला वरून आदेश आला आहे, की मुलांचं आणि मुलींचं रक्तगट तपासणी आता काळाची गरज आहे. तर मला त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच होकार दिला. त्यासाठी काय करावं लागेल त्यांना मी विचारलं, तर ते म्हणले, की आपल्याला एक लॅब बघावी लागेल. तर मी ते लॅबच्या शोधामध्ये असताना मला एकाने सांगितले, की आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये फ्रीमध्ये हे रक्तगट तपासले जातात. त्या ठिकाणी मी सरकारी दवाखान्यामध्ये गेलो. तिथल्या डॉक्टरांना भेटलो आणि डॉक्टरांनी मला सांगितले, की आपण इथं मोफत ते रक्तगट तपासणी करून देऊ. मात्र तुम्हाला त्या मुलांना इथं घेऊन यावं लागेल. आता माझ्या शेणगावपासून गारगोटीपर्यंत अंतर हे 4 किलोमीटर अंतराचं असल्यामुळं त्या सर्व मुलांना 400-450 जी मुलं होती त्यांना मी वडापमधून त्या ठिकाणी आणून त्यांची रक्तगट तपासणी केली. आणि आपल्याच गावातला गल्लीतला ज्या लहानांपासून ते मोठ्यापर्यंत मी
स्वराज्य ग्रुप या ग्रुपमध्ये राहिलो होतो, भागटलो होतो. त्या ठिकाणी अनेक उपक्रमामध्ये सहभागी झालो होतो. त्याच ग्रुपचं नाव वापरून मी त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ग्रुपच्या वतीनं मी त्या ठिकाणी आयोजित केला आणि तो सक्सेस देखील केला. आणि सक्सेस झाल्यानंतर मला एस.डी. कावळे सरांनी, जे मुख्याध्यापक होते, त्यांनी मला एक अभिप्राय म्हणून एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये स्वराज्य संस्था याची प्रगती व्हावी असा एक शब्द त्याच्यामध्ये लिहिला होता. आणि तो शब्द आणि ते लेटर पॅड मी घेऊन घरी आलो आणि ते अखंड रात्रभर मी ते वाचत होतो. कारण स्वराज्य संस्था, कारण मी स्वराज्य ग्रुप ऐकलं होतं. स्वराज्य संस्था काय आहे आणि संस्था काय असते, काय करू शकते, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न सुरू केला. त्याची माहिती गोळा करायला सुरुवात केली. मी अनेक ठिकाणी गेलो, मला माहिती मिळाली नाही. संस्था कुठं रजिस्ट्रेशन करायची हे मला माहिती नाही. तरी देखील मी प्रयत्न करत गेलो. मला एक मला एक पोदार वकील मिळाले वाळवायचे. त्यांनी मला गायडन्स केले की आपण चॅरिटी कमिशनरकडे आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यासाठी 7 लोकांची बॉडी लागते, तर तुम्ही ते करू शकता. तर नाव काय द्यायचं संस्थेला, म्हणून मी स्वराज्य आणि स्वतःच्या राज्याचं कल्याण करण्यासाठी मी स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना केली. आणि या स्थापनेनंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण त्या समाजामधून मला जे काही मिळत होतं, जो आनंद मिळत होता, मला पैसे मिळत नव्हते, मात्र मी कुटुंबाला वेळ सुद्धा देऊ शकत नव्हतो ना पैसा देऊ शकत नव्हतो. मात्र त्यातनं जो मला आनंद मिळत होता कामातून, तो खूप मोठा होता. आणि ते मी प्रयत्न सोडले नाहीत. मी घरच्यांना सांगत होतो की मी काय ना काहीतरी करू शकतो. मला फक्त 2 वेळचं जेवण, मला फक्त आणि झोपायला जागा एवढंच मला द्या. मी तुम्हाला 3-4 वर्षामध्ये मी काय ना काहीतरी करून दाखवतो. एवढीच माझी अपेक्षा माझ्या घरच्यांकडनं होती. घरच्यांनी देखील सुद्धा माझ्यावरती सोडलं आणि ते म्हटले की काय करतोय तर करू दे. आणि मग माझी सुरुवात झाली. मी अशा प्रकारच्या अनेक प्रशिक्षण असू देत, महिलांना शिलाई मशीन वाटपाचं असू देत, किंवा उपजीविका असू देत, किंवा या सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे काही करता येईल त्या गोष्टी मी करत राहिलो. आणि मग समाजाकडनं मला ज्यावेळी समाजसेवा करायला लागलो, तसं समाजाकडून मला डोनेशन यायला लागलं. काही कार्यक्रमाला स्पॉन्सर यायला लागले आणि या माध्यमातून माझी सुरुवात झाली. मग माझ्या लक्षात आलं की मी काही नसताना, माझ्याकडे पैसे नसताना, ना ऑफिस, ना माझ्याकडं बोर्ड लावण्यासाठी पैसे नाहीत, असं असताना देखील मी सुरुवात केली. म्हणजे आपण काहीतरी करू शकतो, काही नसताना करू शकतो, हे ध्येय मनामध्ये ठेवून मी पुढं चालत असं लक्षात आलं की माझ्या की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. याच्यासाठी मग मी संस्था अशा अनेक महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या संस्थेसाठी आपल्याला काय करता येईल का, मग असं काय करता येत असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल. तर मग पुण्या ठिकाणी, मुंबई ठिकाणी, बेंगलोर ठिकाणी, दिल्ली ठिकाणी, अशा ठिकाणी जे फ्रीमध्ये NGO संदर्भातले ट्रेनिंग होते, त्या ट्रेनिंगला मी जात होतो. ते जाण्यासाठी पैसेही नसायचे, मात्र असंच काहीतरी ॲडजस्टमेंट करून मित्रांच्याकडनं घेऊन मग त्या ठिकाणी जाणं, ट्रेनिंग केलं. मग असं लक्षात आलं की NGOसाठी मार्गदर्शन करणारं कोणीच नाही आहे, त्याच्यासाठी मार्गदर्शक अशी पुस्तिका नाही आहे. मग मी थोडासा अभ्यास करायला सुरू केला आणि त्याच्यामध्ये माझं पहिलंच पुस्तक NGO मार्गदर्शक आर्थिक नियोजन मार्गदर्शन पुस्तिका मी छापल्यानंतर, ती प्रकाशन केल्यानंतर अनेक NGOपर्यंत ती पोचली. बघता बघता एका महिन्यामध्ये 1000 पुस्तकाची विक्री झाली. ती विक्री झाल्यानंतर मग अनेक जणांच्याकडून मला रिप्लाय यायला लागले, अभिप्राय यायला लागले की आपण अशा प्रकारच्या अनेक पुस्तकं CSRवरती असू देत, किंवा NGOच्या माध्यमातून फंडिंग आहे त्या फंडिंगच्या संदर्भात असू देत, अशा प्रकारे तुम्ही जर पुस्तकं छापील केलं तर आम्हाला ती पुन्हा एकदा आम्हाला द्या. तर त्यांच्या सगळ्यांची कॉन्टॅक्ट घेऊन मी पुन्हा एकदा ती सुरुवात केली. आणि या पुस्तकाच्या विक्रीमधून माझ्या संस्थेला खूप मोठा नफा झाला. आणि या नफ्यातून मग अनेक काही सेवा करत मी पुढं आलो. आणि मग असा एक वेळ आला की आपल्याला काहीतरी अजून वेगळं काहीतरी करण्याची गोष्ट आहे. मग महिलांसाठी आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यशाळा CBI अंतर्गत घेण्याचं मी ठरवलं. आणि त्याच्यातून लक्षात आलं की महिलांना रोजगारासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मग मी आर्थिक नियोजनासाठी आपल्याला काय करता येईल, तर त्याच्यासाठी मी एक मिनी बँक सुरू केली. ह्या मिनी बँकेच्या माध्यमातून अनेक महिलांना त्या ठिकाणी जोडलं गेलं. आणि त्या महिलांच्या माध्यमातून त्या महिलांचीच गुंतवणूक घेऊन त्या महिलांना आपण लोन स्वरूपात, अगदी बिनव्याजी स्वरूपात, त्यांना वस्तू स्वरूपात आपण दिले. कारण ज्या ठिकाणी उद्योग करायचा आहे, तर आता कसं होतं की महिलांना जर आपण वस्तू स्वरूपात दिलं, किंवा रोजगारासाठी लागणाऱ्या ज्या काही मशिनरी आहेत त्या जर आपण दिल्या तर ते काम करू शकतील. आणि जर पैसे दिले तर ते घर परपंचासाठी आपल्याला वापरू शकतील. अशा प्रकारचं न होता की आपण त्यांना मशिनरीसाठी पैसे दिले तर ते रोजगार करतील. आणि याच्यासाठी आपण बिनव्याजी योजना सुरू केली. आणि आजही ती निधी बँक महामहिला बचत गट निधी लिमिटेड या माध्यमातून सुरू आहे. आणि हे करत असताना असं लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही NGO आहेत त्याचं एक संघटन नाही आहे. आणि हे संघटन करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलं. आणि मग महाराष्ट्र
एन जी ओ समिती ही महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी मग मी 54 लोकांना एकत्र केलं आणि या 54 लोकांना घेऊन एक महाराष्ट्र एन जी ओ समिती स्थापन केली आणि त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी असू देत, फंडिंग संदर्भातल्या असू देत किंवा एन जी ओ डॉक्युमेंट संदर्भातल्या असू देत, अशासाठी मी एक व्यासपीठ तयार केलं आणि अनेक एन जी ओना त्या ठिकाणी मी अप्लाय करण्यासाठी, अर्ज करण्यासाठी बोलवलं आणि त्यातून माझ्याकडे आता 2727 संस्था जॉईन झाल्या आणि या संस्थेना मार्गदर्शन करण्याचं काम मी आज या ठिकाणी करतोय। अशा महाराष्ट्रातल्या संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम आता सध्या सुरू आहे आणि यापुढे देखील आपल्याला राधानगरी हा जो ग्रीन झोन आहे, या ग्रीन झोनमध्ये आपल्या स्थानिक युवकाला रोजगार मिळण्यासाठी आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची MIDC आणू शकत नाही। मात्र या ग्रीन झोनच्या माध्यमातून अनेक प्रकारचं जैवविविधता आहेत। या जैवविविधतासाठी आपण संशोधन केंद्र या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय। आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटनदृष्ट्या आपल्याला काम करणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आपलं संस्थेचं काम सुरू आहे। आज आमच्या भागामध्ये मधाचं उत्पादन होण्यासाठी आता खूप मोठ्या प्रकारे प्रशिक्षण गव्हर्नमेंटकडून दिलं जातं आहे। अशा ठिकाणी त्या मधमाशीच्या पेट्या देण्यासाठी सुद्धा आमचे या संस्थेकडून प्रयत्न केले जात आहेत। यापुढे सुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा संशोधन करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे आणि हे करत असतानाच अशा अनेक संस्था मी त्या भागामध्ये स्थापन करून तिथल्या स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय। सामाजिकदृष्ट्या असणारे जे प्रश्न आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम करतोय आणि हे करत असताना समाजाकडून मिळणारी जी वागणूक असते ती सुरुवातीपासूनच खूप वेदनादायक असते। मात्र कुठेही न थांबता, न ठकता, कुणाला कसलाही विचार न करता आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे, आपल्याला जे काही उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी मी माझी वाटचाल या पुढे सुद्धा सुरू करत आहे आणि याच्यासाठी मग या सामाजिक क्षेत्रामधल्या आपल्याकडे कुठली तरी पदवी असायला हवी म्हणून मी MSW पूर्ण केलं आणि MSW पूर्ण केल्यानंतर हे सामाजिक काम करत असताना अनेक क्षेत्रामध्ये मी ज्यावेळी नावलौकिक वाढायला लागलं त्यावेळी मला एक मानस पदवी मिळाली सामाजिक माध्यमातून। ती मानस पदवी घेऊन देखील मी आता काम सुरू केलेलं आहे आणि यापुढे देखील सुरू ठेवणार आहे। मग ह्या पदवीनंतर जे समाजामध्ये मान सन्मान मिळाला, जे लोक मला येता जाता बोलत होते तीच लोक सत्कार करायला, हार घालण्यासाठी माझ्या घरी येऊ लागले, ऑफिसमध्ये येऊ लागले आणि तिथून जो सुरुवात झाली त्याच्यानंतर मग असा एक क्षण आला की त्या ठिकाणी माझ्या भावाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्याचे पायाला आणि पोटाचं ऑपरेशन झालं। ह्या ऑपरेशनामध्ये मी खूप खचलो गेलो कारण त्यावेळी खर्च हा खूप होता। माझं इन्कम आणि त्या पद्धतीचं जर बघायला गेलं तर हॉस्पिटलचा खर्च 7.5 लाख रुपये हे कुठून आणायचा हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता आणि अशा वेळी मग कुटुंबाकडं आर्थिक परिस्थिती नसताना देखील आता काय करायचं आणि कुणाकडं मागायचा हा प्रश्न उद्भवला। अशा वेळी माझे जे काही मित्र होते त्या सर्वांशी मी बोलून घेतलं आणि हॉस्पिटलशी पण बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 1 वर्षामध्ये ही अमाऊंट उपलब्ध करून देतो। माझ्या भावाचं ऑपरेशन आणि तो वाचला पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। डॉक्टरांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी सुद्धा मी त्या संकटातून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मग आता काय करायचं, तर आपलं घर नाही आहे, आपलं दार नाही आहे, तर आपल्याला आता कोण मुलगी देणार कारण लग्नाचं वय होतं आणि अशा वेळी मग एक पाहुण्याकडून मला एक मुलगी आली आणि त्या मुलगीला मी बघायला गेल्यानंतर त्यांचे नातेवाईकसुद्धा म्हणाले आले की त्यांची शेती नाही आहे, त्यांचं घर नाही आहे, मग आपण मुलगी त्या ठिकाणी कसं द्यायचं। मात्र माझी जी मिसेस आहे त्याचं MBA झाले, निवेदिता येडुरे, तिनं देखील होकार दिला आणि तिनं सांगितलं की मी तयार आहे कारण तुमच्याकडे जे ज्ञान आहे किंवा तुमच्याकडे जे तुम्ही करताय ते खूप समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला मी साथ द्यायला तयार आहे। आणि अशा वेळी मग त्यांचे आईवडीलसुद्धा तयार झाले आणि मग माझं काही नसताना लग्न झालं आणि लग्नानंतर मग माझा एक काय म्हणतात एक दिशा मिळते तशा प्रकारची दिशा मिळाली। जसं चाकाला एक चाक चालू शकत नाही काही वेळ, तसं 2 चाकं मिळाल्यानंतर खूप वेळ आपण जाऊ शकतो, प्रवास करू शकतो। तशाच पद्धतीने ही 2 चाकं एकत्र आल्यामुळं मला अजून गती मिळाली आणि या गतीमधून मला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळू लागली आणि त्या ऊर्जेतनं आम्ही दोघांनीही ठरवलं की आपल्याला ह्यात काहीतरी करिअर करायचं आहे आणि दोघांनीसुद्धा एक नवीन प्रयोग सुरू केले। नवीन समाजामध्ये नवीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन चाललो आपण। त्याच्यामध्ये मग रोजगाराच्या बाबतीतला असू देत किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपजीविका असू देत, आरोग्य असू देत, शिक्षण असू देत, या सगळ्या गोष्टी आम्ही पुढं घेऊन चालू लागलो आणि यातून मग काही विषय सामाजिक आमच्या समोर यायला लागले। हे मग जिल्हाधिकाऱ्यांना सांगणं
किंवा प्रशासनाला सांगून त्याच्यावरती उपाययोजना करण्याचं काम आम्ही दोघांनीही केलं. आज आपल्याकडं 18 संस्थेचं काम आम्ही दोघंही पाहतोय. हे पाहत असताना मी या महाराष्ट्रातल्या तरुण युवकांना किंवा युवतींना मी एकच सांगू शकतो की संघर्ष हा कधी संपणार नाही. आजही आम्ही संघर्ष करतोय, उद्या देखील आम्हाला संघर्ष करावा लागेल. जोपर्यंत आपण तर जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे. जेवढी लोक मोठी झाली आहेत त्यांना संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. संघर्ष करत ते आता इथंपर्यंत पोहोचलेले आहेत आणि अजूनही त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे. तसा माझ्याही आयुष्यामध्ये संघर्ष असताना देखील आम्ही एक जिद्द ठेवलेली आहे. त्या जिद्दीपर्यंत, त्या यशापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय. तसं तुम्हीही केलं पाहिजे, कारण आपण एक ध्येय पुढे घेऊन जात असतो. कारण अनेक संकट येत असतात. संकटाच्या काळामध्ये आपण एक वेगळं पाऊल उचलतो, मात्र तोही दिवस जाणार आहे, तोही काळ जाणार आहे. कारण रात्र जरी असली तरी सकाळ होणार आहे. आपल्या हातामध्ये आपण खंदील घ्या, तो खंदील आपल्या पायाला उजेड देईल आणि त्या पायाला जेवढा उजेड देईल तेवढं आपण चालत राहू आणि तेवढं चालत जाऊ तसा आपला रस्ता पार होईल आणि पहाट होईल आणि पहाट झाल्यानंतर सूर्य उगवेल आणि या सूर्यामध्ये आपण लखलखता असा सूर्यासारखा आपण चमकायला लागू. असं प्रवास या माझ्या माध्यमातून झालेला आहे. आणि माझ्या सर्वच युवक आणि बंधू भगिनींना माझं एक विनंती आहे की कुठंही न खचता की आपली परिस्थिती काय आहे किंवा आपल्याकडं काय आहे आणि काय नाही याचा विचार करू नका. तुमच्याकडं फक्त रणनीती असायला पाहिजे, तुमच्याकडे ध्येय उद्देश असायला पाहिजे. हे जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही यशस्वी होणार. कारण आज मी महाराष्ट्र एन जी ओ समितीचा अध्यक्ष आहे. मी आज इंटरनॅशनल ॲक्युपेशन फोरमचा अध्यक्ष आहे. कारण त्या ठिकाणी ISO सर्टिफिकेशन दिली जातात, ISO मानांकन दिली जातात. त्या बोर्डाचा मी एक महाराष्ट्राचा मेंबर आहे. तसंच मी स्वराज्य कल्याण शाहूबाई संस्थेचा एक संस्थापक अध्यक्ष आहे. माझ्याकडे आता नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्निकल एज्युकेशन आयुर्वेद रिसर्च सेंटर देखील माझ्याकडे आहे, बँक आहे. अशा प्रकारचे हॉस्पिटल माझ्याकडे आहेत. या माध्यमातून मी लोकांची सेवा करतो. कारण काही नसणारा माणूस म्हणजे अगदी जनावरं धुणारा, शेण काढणारा, ज्याला रोजचं खाण्यासाठी पैसे नव्हते किंवा आपल्याकडे सणवाराला आपल्याकडे कपडे घालायला कपडे नाही आहेत, अशा वेळी अल्टर कपडे घालून आम्ही त्याच्यामध्ये आनंद मानला. अशा व्यक्तीला जर इतकं मोठं यश मिळत असेल तर ते फक्त जिद्दीवरती मिळू शकतं. आणि ते तुम्ही सर्वजण ही जिद्द ठेवून हा माझा प्रवास बघून तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी आचरणात आणाल अशा आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.